माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। अखिल भारतीय जनरल युनियन कामगार नेते बंटी लाड यांच्या हाती मशाल, संजोग भिकू वाघेरे यांना जाहीर पाठिंबा। महाराष्ट्रात अखिल भारतीय जनरल युनियनच्या नेतृत्वाखाली अनेक कामगारांना न्याय देण्याचं कार्य चालू असताना केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा विरोध करीत श्रमिकांच्या कल्याणासाठी व महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार संजोग भिकू वाघेरे पाटील यांच्या विजयासाठी अखिल भारतीय कामगार युनियन अध्यक्ष कामगार नेते नितीन बंटी लाड यांनी माजी आमदार शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत मशाल हाती घेतली। आज कामगार क्षेत्रामध्ये बंटी लाड म्हणून अखिल भारतीय जनरल युनियनचे नेते आहेत, त्यांनी संपूर्ण देशामध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केलेला आहे। या उरण विधानसभेमध्ये आणि मावळ लोकसभेमध्ये किमान त्यांचे कामगार वर्ग 10 ते 15 हजार कामगार वर्ग हा संजय वाघेरे पाटील यांना पाठिंबा मिळणार आहे। कारण कामगार वर्ग का त्रस्त आहे तर अनेक कामगारांना पेन्शन सुद्धा स्कीम त्यांनी रद्द केली। सरकारी कर्मचारींना जे काय त्यांच्या रिटायरमेंट काळामध्ये जगण्याचं जे काही साधन असतं ते सुद्धा या सरकारने हिरावून घेतलेलं आहे आणि त्यामुळे कामगार क्षेत्र सुद्धा खूप घायल झालेलं आहे। आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं आपण जर ह्या देशाचं भविष्य बघितलं तर खऱ्या अर्थानं पहिला शेतकरी आहे, दुसरा आपला सैनिक आहे की भारत देशाचं सार्वभौम टिकवण्याचा आणि आपल्या भारत देशाचं सीमेवर लढून आपल्या देशाचं संरक्षण करण्याचं काम करतोय आणि तिसरा कामगार वर्ग। जर आज कामगार वर्ग पण देशोधडीला लागलेला आहे, शेतकऱ्यालाही आपल्याला माहिती आहे की शेतकरी दिल्लीला ज्यावेळेस आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये म्हणजे हजारो शेतकरी गेले आणि शेवटी मोदीला मान खाली घालावी लागली। इतर पक्षांना फोडायचं आणि आपल्याकडे खेचायचं। इतर पक्षातले नेते जर प्रामाणिकपणे पक्षाच्या निष्ठेने राहत असतील त्यांच्यावर खोट्या केसेस घालायच्या, मग त्यांना ईडी सीबीआयची धमकी दाखवायची आणि त्यांनाही पक्षात घ्यायचं। असा भ्रष्ट भाजप पक्ष ह्या देशातल्या जनतेला आता नकोसं झालेला आहे आणि म्हणून ह्या 33 मावळमध्ये यावेळेस संजय वाघेरे पाटील किमान 2.5 ते 3 लाखाचा लीड घेऊन नक्कीच। गुरुवार दिनांक 9 मे रोजी सायंकाळी 6 वाजता तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी नगरपालिका प्राथमिक शाळेच्या मैदानात उरण येथे होणाऱ्या महाविकास आघाडीच्या जाहीर सभेसाठी यावेळी जोरदार तयारी होत असून त्यासाठी हजारो शिवसैनिक व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते जोरात कामाला लागले आहेत। या सभेसाठी माजी मंत्री तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, आमदार शेकाप नेते जयंत पाटील, आमदार रोहितदादा पवार व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीरंग बर्गे व अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याचे समजते। ही मशाल स्थानिक कामगार संघर्षात प्रकाश देण्याचे कार्य करेल असा विश्वास उरण येथील शिवसेना कार्यालयाच्या बैठकीत कामगार नेते नितीन बंटी लाड यांनी स्पष्ट केले।